होतो ते बहुना सर्वसुखी पूर्ण होती भजियो आदि उदिती अखंडित आनंदोपजीविये विशेषी लोकीये विष्टादुष्टमे होवारी एक मने श्री विष्णुस्वाहो आहोई नान पसाओ ये वरे ज्ञान देव सुखिया जाना सुखिया जाना सुखिया जाना। समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय। अनंत कोटि ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगावनिवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय। जय जय ब्राह्मण भोजन करावे केली सर्व तयारी अभिषेकाची सादरी सीतामाता भितरी द्यायला मोठ्या प्रमाणात प्रेमांतामणे व प्राणदाता हे तुम्ही काय करता आड नाही तुमच्या हातात खर्च करण्याच्या बाबतीत उद्या आहे विजयादशमी मधुरपुरा काळाशी छोटे अलंकार अंगाशी करुणी घाला काहीतरी हे अभिषेक ब्राह्मण भोजन वर्षवेळीला करणे योग्य दिली आपणा ईश्वराने चार तोड गायो पुढचा महिना अंगावरती मी लंकेची पार्वती रसाची स्वीकारीची संचय करावा रणाचा एकांतेचे भाषण गणपतरावा घेतलेला नाम तो म्हणे तो छोट्याच्या कांतीशी स्वप्न पडले रात्रीचे उठे तसे ते करू दे त्यात तुझ्या हाताचे वेळे हे बाळगू नको यामध्ये काही सार नरभूषे भूमीवर येथे मात्र बरोबर पाप पुण्य मानवाच्या अभिषेक ब्राह्मण भोजन हे परमार्थिक आहे पुण्य त्याच्यासाठी वेचिता धन तेन जाळे अनाठाई पेरलेल्या बीजाकरी त्यांची स्थिती होते करी म्हणून सांगतो तुला पोरी अडथळा करू नको ऐशा पाहून स्वप्नासह सांगती झाली भूमीसह त्याने गणपतरावासह हर्ष झाला दिलो आले काय प्रत्यंतर महाराज येतेच साचार सोडून द्यावा कुचार आजपासून मुले बाळे कोणाची धन दौलत कोणाची पूर्ण काही चिंता त्यांची हे आले सर्वांचे आसो गणपतरावाने पूजन केले आनंदाने त्या गणपतीच्या मुहूर्ताने घसे गेला अतिक्रम त्या गणपतरावाची निष्ठा समर्था परिसाची रवी शुद्ध स्वरूपाची होती पहिल्यापासून लक्ष्मणारी झांगळाला ऐसा कानो एक वेळा होई बंधारावर याला तो एक सांगतो काही कामानिमित्त लक्ष्मण गेला मुंबईत हा समर्थांचा अवतार पहिल्यापासून येतो घरच्या काही कटकटीने वैद्य त्याच्या घेतला म्हणे काही व्यापार संबंधाने आला होता मुंबईत आसो बोरी बंदरावरी लक्ष्मण आला जाया घरी या गाडीच्या रस्त्यावरी एक भेटला आजन भाऊ उंच माझा रुचिरा सांगायची सुद्धा ओंकाराचा सर्वदा जप चालला त्याच्या तो बोलला लक्ष्मणासह तू गजाननाचा आहे शिष्य असे म्हणून आता का होतं कळना तू आपल्या जेव्हा घरी पुण्यतिथी केली तरी 400 तानाची तयारी करून अमरावतीला गोपाळला पेडकर आणि आपण मस्तूर याचा कैसा प्रकार घडला ते आता म्हणता तुला शोभ बापटासी झाला तुला प्रसादासी तो तुझ्या घेण्यासी आला होता ना सांगते पेडकराचा ब्राह्मण भले सांगा कशाने राहिले अरे गजानन स्वामी कसे त्याच्या स्वप्नात उपदेश करून भोगाचं आणि प्रसादाचं हे कसे सगळं सांगू मला हे पुढेच्या गोष्टी ऐकून राजकीय झालं